नमस्कार अँड हॅलो. मी स्वाती तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आपल्या या चॅनलवर. जर तुम्ही नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा. सध्या आपण 21 दिवस लर्निंगची सिरीज सुरू केलेली आहे. त्यातलाच आपला हा तिसरा दिवस आणि अर्थातच तिसरी लर्निंग. ही लर्निंग आजची आपली आहे. यू कांट चेंज पीपल. तुम्ही इतर लोकांना अजिबात बदलवू शकत नाही. व्हेरी इम्पॉर्टंट लर्निंग. लहानपणापासून आपण हे ऐकत आलेलो आहोत, आपल्याला शिकवलं गेलेलं आहे. वेगवेगळ्या माध्यमातून आपल्या कानावरती हे पडत असतं की तुम्ही इतरांना बदलवू शकत नाही. परंतु प्रत्यक्ष याचा अनुभव आल्याशिवाय किंवा तो जवळून अगदी पाहिल्याशिवाय आपल्याला त्याचं रिअलायझेशन होत नाही. अगदी तसाच प्रसंग किंवा तसेच सिच्युएशन माझ्या लाईफमध्ये पण घडले आणि मी खूप जवळून हा अनुभव घेतला. तुम्हाला जर वाटत असेल आपण आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी छान बोललं, त्यांच्या चुका इग्नोर केला, त्यांना सुंदर आदराची ट्रीटमेंट दिली, किंबहुना त्यांच्या हातातून एखादी मिस्टेक झाली आहे आणि ती फक्त त्यांना वाईट वाटू नये म्हणून त्यांच्या खातर ती मिस्टेकला ठीक आहे, चलता आहे असं बोलून जरी सोडून दिलं. आणि हे सगळं करण्यापाठीमागचा हेतू काय? तर आपण असं केलं तर समोरच्या व्यक्तीला रिअलाईज होऊन तो चेंज होईल. एखादी व्यक्ती त्याच्यासाठी स्वतःचा सेल्फ रिस्पेक्ट पणाला लावून आपल्यासाठी सगळं काही करत आहे याचं तरी भान ठेवून तो समोरचा व्यक्ती बदलेल. अशी जर तुमची अपेक्षा असेल किंवा तुम्ही करत असाल तर हा खूप मोठा अपेक्षाभंगाचा फुगा आहे आणि तो एक ना एक दिवस नक्कीच फुटणार. कदाचित तुम्हालाच तुमचे डोके भिंतीवर मारावे लागेल, पण त्याचा काहीही परिणाम समोरच्या व्यक्तीवरती होणार नाही. मुळात तोच आपल्याला मूर्खात जमा करेल. आपण किती इमोशनल फुल आहोत, इलॉजिकल आहोत असे आपल्याला हे लोक पटवून देतात. याचाच अर्थ असा आहे ज्यांनी ठरवलं आहे त्यांना बदलायचं नाही किंवा त्यांना तशी गरजच वाटत नाही की मुळात आपल्याला काही आपल्यामध्ये बदल करण्याची गरज आहे. अशी व्यक्ती कधी चेंज होणार नाही. माणसं बदलतात पण तशी इच्छाशक्ती पण असावी लागते. कोणाच्याही इच्छेशिवाय आपण त्यांना बदलायला जाणे म्हणजेच आपल्या वेळेची, मानसिकतेची, शरीराची आणि पर्यायाने भावनांची हानीच होईल. आपण कितीही पुलावाला बिर्याणी बनवण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा पुलावच राहणार. ती बिर्याणीमध्ये कन्वर्ट होऊ शकत नाही जोपर्यंत आपण त्याच्यामध्ये काही स्पेशल इन्ग्रेडियंट टाकत नाही आणि ते एक्सेप्ट करत नाही समोरचंही. जोपर्यंत एखाद्या व्यक्तीला मनापासून वाटत नाही आपण बदलावे आणि त्यासाठी आपले प्रियजन प्रयत्न करत आहेत तरच तो व्यक्ती त्या डिरेक्शनने पाऊल पुढे टाकेल. अदरवाईज हे अशक्य आहे. तुमच्या आयुष्यात जर अशा व्यक्ती असतील ज्या तुम्हाला हव्या आहेत पण तुम्हाला वाटतं त्यांनी बदलावं तुमच्यासाठी, तर असा अट्टाहास तुम्ही सोडून द्या. नवीन वर्षात पदार्पण करण्यापूर्वी हा जो काय तुमचा अट्टाहास आहे की समोरच्यानी बदलावं तो सोडून द्या. त्यानेच तुम्ही नवीन वर्षाची सुरुवात किंवा तुम्हाला जो एक्सेप्टन्स हवा आहे तो मिळेल. स्वतःवर फोकस करा. त्याऐवजी स्वतःला शाईन करण्यासाठी बदल स्वतःच्या ॲटिट्यूडमध्ये करा. त्यामुळे एनर्जी सेव्ह होईल आणि मे बी तुमच्या एनर्जीच्या सानिध्यात राहिल्यामुळे ते व्यक्तीसुद्धा चेंज होतील, पण हा बदल त्यांच्या मनानुसार होईल. सो आजची आपली डे 3ची लर्निंग खूप सिम्पल आहे पण तितकीच इम्पॉर्टंट आहे. ॲक्सेप्ट करायला थोडंसं अवघड आहे. स्टील ही सवय लावणे गरजेचे आहे की दुसरे कधीही बदलू शकत नाही. त्यामुळे आपल्या अपेक्षाभंगाचं दुःख आपल्याला मिळू शकतं. त्यांच्या इच्छेशिवाय हे करणं अशक्य आहे. त्यांना जर इच्छा असेल तर ते नक्कीच बदलू शकतात. आपण आपल्या हीलिंगसाठी फक्त आणि फक्त स्वतःवर फोकस करणं गरजेचं आहे. तर नक्की भेटूयात डे 4मध्ये आणि एका सुंदर लर्निंगसोबत. तोपर्यंत स्वतःच्या मनाची, भावनाची आणि स्वतःची भरपूर आणि विशेष काळजी घ्या.